आपण जे स्त्रीसूक्त बघतो याची आता पुढचा शब्द कुठला आहे? चंद्राम. चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जात वेदो मावह. चंद्राम ह्या भारतीय संस्कृतीचं एक उत्कृष्ट गुणधर्म आहे की सगळी गोष्ट करायची अत्यंत रसिकतेने, सहजतेने, साधेपणाने, अनकॉम्प्लिकेटेड, अत्यंत सुंदर, अत्यंत मधुर, आणि तरी देखील दिखाऊ नाही, टाकाऊ नाही, नुसत्या सजवण्यासाठी नाही, तर अर्थगर्भ असणारी, कार्यप्रवण करणारी. लोपामुद्रेचा प्रत्येक शब्द हा लोपामुद्रेचा आहे, प्रथम ब्रह्मवादिनीचा आहे. कोणासाठी लिहिलेला आहे? तर त्या लक्ष्मी आणि महालक्ष्मीसाठी लिहिलेला आहे. इथे काय म्हणते? चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मी. चंद्राम साधा सुद्धा अर्थ करतो की चंद्राप्रमाणे प्रकाशित असणारी, की जी बसलेली आहे तिच्या आजूबाजूला जो प्रकाश पडतो तो सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश नाही आहे तिच्यापासून निघणारा, तर चंद्राप्रमाणे सौम्य असणार आहे. येस, आहेच, ती सौम्यच आहे. आणि किती उग्ररूप धारण केलं ती बघा. ती रणदुर्गा आठवा. रणदुर्गा मारते महिषासुराला, म्हणजे लक्ष कुठे आहे? तिच्या पुत्राकडे आहे, त्या देवी सिंहाकडे. त्या देवी सिंहाच्या पाठीवर शाल पांघरलेली आहे, झूल पांघरलेली आहे, पट्टे, आणि तिच्या डोळ्यामध्ये पुत्राविषयी प्रेमच आहे. येस, तिच्याकडून येणारा प्रकाश स्निग्धच आहे, सौम्यच आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन लोपामुद्रेला प्रचंड काही सांगायचं आहे. तर कसं आहे? ही चंद्र आहे, ही लक्ष्मी आहे. आता ह्या क्षणी आपण महालक्ष्मीचा विचार करत नाही आहोत. आपण लक्ष्मी, जिला आम्ही प्रत्येकाला आपल्याला हवीशी असते, भरभराट, वैभव, धनसमृद्धी, ती. पण हिचा आपण अभ्यास करतो ती नक्की काय असते, तर तिचं सुंदर गुणधर्म सांगणारी ती चंद्र आहे. आणि आमची इच्छा काय असते? आम्हाला लक्ष्मी कशी हवी असते? तर अनपगामिनी. दुसऱ्या श्लोकामध्ये येतो बा शब्द, लक्ष्मीं अनपगामिनीं. अन अपगामिनीं. अप म्हणजे दूर होणे, अन अपगामिनीं. गामिनी म्हणजे जाणारी, जी आमच्याकडून कधी दूर जाणारी नसावी, अशी लक्ष्मीला तो आवाहन कर. हे जातवेदा. बरोबर. बघा, चंद्राची कला आपल्याला काय दाखवते? प्रतिपदेला, म्हणजे शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला, म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी शुक्ल पक्ष म्हणतो आपण, त्या बरोबर, की शुद्ध पक्ष म्हणतो. चंद्राची कला अगदी दिसते न दिसते अशाच्यामध्ये असते. बीजेचा चंद्र किंवा द्वितीयेचा चंद्र हा थोडाफार कोर दिसायला लागते, तृतीयेपासून स्पष्ट दिसायला लागते, मग हळूहळू वाढत 15 दिवसांनी ती पूर्ण बिंबाचा आकार धारण करते. आणि नंतर सुद्धा चंद्राचा क्षय असा आज पौर्णिमा उद्या अमावस्या असा होतो का? नाही. आणि त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जशी चंद्राची कला कमी होत जाते, चंद्राची कला कमी होत जाते, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी थोडी कमी झाली, ओके, त्यानंतर तिसऱ्या दिवशी आणि कमी झाली, चौथ्या दिवशी आणि कमी झाली, तर त्याच्या बरोबरीने आकाशातली अनेकविध तारे चमकायला लागतात. जे आतापर्यंत चंद्राच्या प्रकाशात कमी दिसत होते, पौर्णिमेच्या प्रकाशात ते लखलखून दिसायला लागतात. आणि अमावस्येच्या रात्री तर लखलखाटच असतो. सगळ्यात जास्त तारे अमावस्येच्या रात्री बघायला मिळतात.